हे बघा ती गाडी काय झालंय, आम्ही कोकण रोड ट्रिप पूर्ण करून आलो. ही गाडी होती आणि आपली NS होती आणि आता या गाडीची कंडिशन बघा काय. आणि तुम्हाला आता प्लॅन सांगतो, आज दिवसभराचा काय विषय आहे माहितीये का. पार्टी आपला शाईन हॉटेल आहे, तिथून कोणते बाहेरचे आलेले होते, टुरिस्ट गाडी होती. तो डायरेक्ट जो निघाला ना, त्यांनी गाडी बघितलीच ना, मी आलेलो तो आला, तो डायरेक्ट मध्ये जमतम ब्रेक मारला मी, नाही तर मी डायरेक्ट ठोकलो असतो, तो पण येऊन मला ठोकला असतो, समोर समोर झाली असते. म्हणजे हे जुने पॅनल हे सगळं तेव्हा झालं, तेव्हा हे सगळं घासपूस होऊन सगळं फडशा उडाला त्याचा. त्या गोष्टी आपण कव्हर केल्यात. मला तेच दाखवायचं की बाकी रॅन्डम सगळेजण सगळ्यांच्या ब्लॉग मध्ये बघतात, पण आपल्या ब्लॉग मध्ये बोल काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे. टर्न मारला आणि ह्याला बघितल्यावर आहे ना, त्यांनी पुढे निघून जायचं, गेला असतं म्हणजे हा पण तिथून पास झाला असता. त्याला बघितल्यावर तो मध्ये थांबल्यावर ह्याची गाडी जाऊन त्याला ठोकली आणि घरी काय काम नाही, फिरूया. इथून गेलो वर्सोली बीच वरून परत आता इथे गोकुळेश्वर तळ आहे ना, ते बघा किती सुंदर बनवलं, एवढं भारी वाटतंय ना, मस्तच केलं एकदम छान. भारी कसं आपल्याला पुढली ट्रिप आहे, हा असतो सोबत, तुम्हाला पण माहिती आहे. हा आणि मीच गेलो होतो मागच्या वेळेला. कधी कसं होतं, बाकी सगळ्यांना सांगण्याचं काम करतो, येईल कोण नाही ते प्रत्येकावर आहे. गुड मॉर्निंग सर्वांना, अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालाय फायर. कारण काय होतं, मी ठरवतो रोजचं शूट करू, पण काय होतं काहीतरी म्हणजे काम चालू असतं, त्याच्यामुळे नाही शूट होत रोजचं. त्याच्यामुळे असं काय झालं, आता चाललो मामाच्या घरी माझ्या पहिलं. तर काय माझ्या मामाचा मुलगा आलेला आहे, त्याच्या गाडीचा थोडा प्रॉब्लेम झालेला. काय झालेला काय नव्हतं झालं तर गेल्यावर तुम्हाला सांगतो. ती थोडीशी स्टोरी वेगळी आहे, कारण आम्ही एवढी कोकण ट्रिप पूर्ण करून आलो तेव्हा काहीच झालं नाही. मस्त 1300-1400 किलोमीटर गाडी चालली आपली, एवढं फिरलो, कुठेच काय प्रॉब्लेम नाही. पण इथे आल्यानंतर थोड्या दिवसानंतर थोडा प्रॉब्लेम झाला होता. त्याचं सर्व काम आहे, त्या वस्तू आणायचे आहेत गाडीच्या. त्याच्यामुळे काय झालं होतं तिकडे गेल्यावर सांगेन तुम्हाला डिटेल्समध्ये, गाडी पण दाखवतो काय कंडिशनला आहे सध्या. थोडं ॲक्सिडेंटच झालं होतं, पण कसं काय झालं ते सांगतो गेल्या डिटेल्समध्ये. तर ठीक आहे, चला आजच्या दिवशी सुरुवात झालेली आहे. त्याचा फोन आला, मला बोलतो 9 वाजता ये. आता वाजले 8:45. मी बोललो पोचतोय, मी निघालोय घरून. त्याच्यामुळे आता झाली सुरुवात. गोप्रोला पण थोडंसं वरच्या अँगलला ॲडजस्ट केलं आहे, कारण काय झालं ते थोडा खाली होतं, त्याच्यामुळे अँगलमध्ये चुकायचं. आणि कसं होतं, स्क्रीन दिसत नव्हतं ना गोप्रोची, त्याच्यामुळे आपल्याला कळत नव्हतं प्रॉपर अँगल काय शूट करतं. आता ते बरोबर ॲडजस्ट केलं वरती. आता जेव्हा शूट करू ना त्यावेळेला कळेल मला प्रॉपर अँगल काय शूट चुकीचं होतं की बरोबर, म्हणजे कसं आपण हलवू शकतो त्या हिशोबाने. तर ठीक आहे, ते पण झालंय. निघतोय आता कोण नाही तर ते घंटा गाडीवाला आलाय, तो वाजवतोय. म्हणजे सकाळ सकाळी आहे ना, गुड मॉर्निंग हे अशी होते. एकतर तुम्हाला बोलते कोंबड्या कावळे, नाही तर तो घंटा गाडीवाला आलाय, हे असं असतं. त्याच्यामुळे सकाळ सकाळचा फुल आवाज. आणि कॅमेरा काय करतो माहिती आहे का, आपला आवाजापेक्षा तो बाहेरचा आवाज असतो ना तोच करतो, आणि जास्त बोलतो ना त्यावेळेस हे सगळे घोंगड घालतो. तर ठीक आहे, असू दे. चला आता गाडीत भेटतो मला पटकन. आपला गोप्रो पण रेडी आहे. यस, हिलाच घेऊन जाऊया, तिला ठेवतोय. इन्शुरन्सचं काम होतं आपलं मागचं, ते तुम्हाला बोलल्याप्रमाणे पूर्ण टोटल झालं. तिकडचे त्यांचे डॉक्युमेंट म्हणून आणले, सगळं रजिस्ट्रेशन झालं, नो डाऊट. फर्स्ट पार्टीच आपण काढतो, कारण काय झालं तर 0 डबचा असला बोलल्यावर सगळे गाडी क्लिअर होते. आणि आपली गाडी क्लिअर असेल कधी पण चांगली, किंवा POC. आणि एवढ्या गोष्टीसाठी एवढा फाईन भरण्याचा काय अर्थ नाही ना. तर चला ठीक आहे, गाडीवर भेटतो तुम्हाला. आता चला निघूया आता इथून. हे बघा, हे जरा शेतावरून लाकडं तोडलीत, ते घेऊन आलोय काल सगळे. त्याच्यामुळे काल दिवसभर सगळं हे काम चालू होतं. तर काय झालं, आधी आहे ना ह्याच्यात दिसत नव्हतं प्रॉपर, आता कसं मला दिसतोय की मी काय शूट करतोय ते. त्याच्यामुळे टेन्शन ना, आता अँगल थोडा वरती घेतला आणि प्रॉपर झाला असेल असं मला तरी आता वाटतंय, कारण मला ते दिसतंय की प्रॉपर शूट होते म्हणून. आता चलो. आणि ही फ्रेम बऱ्याच दिवसांनी परत आल्यावर कशी खुश होते एकदम माणूस, कारण खूप दिवसानंतर कसं भारी वाटतं ह्या फ्रेमला, कारण ही सर्वांची आवडीची फ्रेम आहे. आणि मेन काय, माझं मोठं ब्लॉगला प्रॉपर अँगल शूट होणंच महत्वाचं आहे. अँगल जर चुकीचा आला ना तर मग ती मजा येत नाही स्वतःला पण बघायला, आणि त्यात आपल्या स्वतःला जी गोष्ट आवडत नाही ना तर ते समोरच्याला पण नाही आवडत. डेफिनेटली स्वतःला आवडते ना तर ती आवडणार समोरच्याला पण. 9 वाजायला 5 मिनिटं आहेत, निघालो. तर इथून काय 10 मिनिटात पोहोचू आपण तिकडे, 10 ते 15 मिनिटात आरामात जातो ना, कारण आपल्याला काय घाईत नसते. हा पहिला, अरे हा डबा जायचा आहे पहिला ताईला, नाही तर हा विसरून परत तो माझ्यासोबत जायचा आणि दिवसभर तिकडेच फिरेल बरं. आणि माझ्या उजव्या साईडला मस्त शंकरचं देऊळ आहे आपलं, आणि हे तळाचं सुकलंय, कारण आहे थोडंसं पाणी, पण थोडंच आहे, दिसत असेल तुम्हाला. बाकी सुंदरसं देऊळ मस्त शंकराचं. आतून ना ट्रेकचे प्लॅनिंग आहेत 2-3 मोठे ट्रेकचे केलेले आहेत, भारी आहेत लोकेशन पण. ते आता बघूया कधी जायला भेटतंय. चाललंय डिस्कशन आमच्यात, कारण कसं होतं
सर्व ट्रेकिंग असली ना की एकटं जाण्यात मजा येत नाही. सर्व जर ग्रुप असेल ना तर ग्रुपमधली मजाच काहीतरी वेगळी असते. आता हे सर्वजण असले ना की निघूया आता, कधी प्लॅनिंग होतोय ते. एक दिवस वस्ती असेल पण तो भारी होईल ट्रेक तो पण, कारण आम्हाला ट्रेकिंग खूप आवडते. कुठे कुठे आम्ही जातो आणि जंगलातले आहेत ना असे काय काय सीन होतात भारी भारी आमच्यासोबत, ते तुम्ही बघितलेत व्हिडिओमध्ये. अक्षरशः कुठे ना कुठे गेलो की चुकायला होतं, काहीतरी होईल आमच्यासोबत जंगलातलं, कारण जंगलातला एक्सपिरियन्स खरंच खूप बेकार आहे. त्याच्यामुळे कठीण आहे विषय, पण ठीक आहे जाऊया. एक दोन प्लॅन आहेत ते पहिला डबा देतो आणि मग तुमच्यासोबत डिस्कस करतो काय आहेत ते. आणि तुम्हाला आता प्लॅन सांगतो आज दिवसभराचा काय विषय आहे माहितीये का. आज दिवसभर आता पहिलं चाललोय इकडे अलिबागला, त्याच्या त्या गाडीचे जे पार्ट्स वगैरे आहेत ते सगळं करतोय घेतोय, गाडीची फिटिंग करायची आहे त्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर येऊन आहे ना परत रिटर्न येऊन परत क्लास आहे करडेचा, कारण हे फ्रायडे सॅटर्डे संडे मंडे आलं की क्लासचं कंटिन्यू शेड्यूल चालू असतं. संध्याकाळी क्लास आहे आणि आपले जे संतोष कवळे सर आहेत मेन, त्यांचा आज आहे बर्थडे, तर ते संध्याकाळी सगळं सेलिब्रेशन आहे. म्हणजे संध्याकाळी या आता इथून येणार जेवणार परत करडेच्या क्लासला जाणार, करडे क्लास आठवून परत अलिबागला यायचं आहे. म्हणजे आज दिवसभर आहे ना सगळं हे शेड्यूल राहणार आहे. त्याच्यामुळे आज दिवस असाच आहे धावपळीचा सगळा. मजा येते असं असलं की. पण कसं होतं आता खोपोलीला पण मी गेलो होतो, खोपोलीला पण माझा पूर्ण तुम्हाला तिकडचं दाखवूया बोलो काय असतं. पण कसं होतं स्वतः आपण ज्या वेळेला असतो ना ते करत ती गोष्ट, त्यावेळेला आपल्याला तेवढं शूट करणं पॉसिबल होत नाही. आपण एकटं नुसतं बसवलं ना तर आपण शूट करू शकतो. त्यावेळेला कसं त्यावेळेला मी पण स्वतः त्यांचे एक्झामचं हे घेत होतो, स्वतः मी पण ड्रेस करून उभं होतो. त्याच्यामुळे मग मला पण जेवढं जमलं तेवढे मेन शॉट घेतले, थोडंसं दाखवलं आणि बाकी आपण फुलला ब्लॉक त्याला जॉईन केला, असं झालं. तर चला ठीक आहे, आता पोहोचलो सध्या नवगावला. तर मला पण आहे ना खूप दिवसांनी अशी नवीन रस्ता बघण्याची आता खूप उत्सुकता झाली, कारण कसं होतंय तेच आपलं चालू असतं. नवीन गोष्टी काय ना, आता बाहेर गेलो ना एकदा की परत तेवढे किती दिवस आपण जाऊ तेवढा दिवस भारी वाटेल एकदम मस्त. पण नक्कीच आता जाऊ ते मागच्या वर्षी काय म्हणजे मागच्या वर्षीच गेलो आपण, पण मागची जी ट्रिप झाली त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त दिवस असते. माझं कमीत कमी तरी 20 दिवस आहे, कमीत कमी. जास्त नाही सांगत पण कमीत कमी तरी 20 दिवस प्लॅनिंग आहेच. बघूया काय होतंय. आणि आहे ना एक तुम्हाला गोष्ट बोलतो, म्हणजे काय माहितीये का, आता तुम्ही आता जवळपास आपले 700-750 सबस्क्रायबर आहेत. तुम्ही एवढे जण आपले व्हिडिओ बघताय, व्हिडिओला आपले शेअर करत चला, कारण तुमचं जे प्रेम आहे ना, म्हणजे तुम्ही 700-750 जण जे माझ्याशी जोडलेत, म्हणजे काहीतरी आपला कंटेंट तुम्हाला आवडत असेल म्हणून तुम्ही लोक चॅनल सबस्क्राईब केलं, जेवढे सध्या आहेत तेवढे. त्याच्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ बघताय, प्रेम देताय, मला खरंच खूप भारी वाटतं. म्हणजे आपल्या गोष्टीला कुठेतरी दाद भेटते. पण फक्त एवढंच की ज्या व्हिडिओ आपण बघताय तुम्हाला जर आवडतात तुम्ही व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला सुंदर सुंदर कमेंट करा, मला पण समजेल की थोडं कुठे कमी पडतोय कुठे नाही, काय तुम्हाला वाटलं असं नाही हे नाही तुम्ही सांगू शकता मला कमेंट सेक्शन मध्ये, बाबा हे गोष्टी तर हे करू शकतो. म्हणजे कसं मला पण कळेल की तुम्हाला काय पाहिजे नक्की आणि मला काय तुम्हाला दाखवायचे. सगळ्याच गोष्टी म्हणजे तुम्ही मला सांगितलं ना आम्हाला हे बघायचं हे बघायचंय, सगळ्या गोष्टी आपण कव्हर करू शकतो, काहीच प्रश्न नाही. आणि जास्त करून आपला मेन उद्देश काय की ट्रॅव्हलिंग आणि नवीन नवीन गोष्टी बघणं फिरणं, त्याच्याकडे आपलं असतं. आणि अलिबाग मधले बघा आपण कव्हर केल्यात गोष्टी, पण मोस्ट ऑफ कव्हर कुठल्या केल्यात ज्या लोकांना माहिती नाही त्या गोष्टी आपण कव्हर केल्यात. मला तेच दाखवायचं आहे की बाकी रॅन्डम सगळेजण सगळ्यांच्या ब्लॉगमध्ये बघतात, पण आपल्या ब्लॉगमध्ये बोला काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे. की ज्या गोष्टी आता आपण जो कलावंतिनीचा वाडा केला, नंतर ती घुमटी केली, त्याचे ब्लॉगच नाहीत मला युट्यूबला सर्च केला तर आपलाच ब्लॉग येईल. आणि आपल्या ज्या आपण डिटेलमध्ये सांगितलंय का कशासाठी सगळ्या गोष्टी आहेत त्या, म्हणजे अशा ज्या अनसीन प्लेसेस आहेत ना त्या मला दाखवायच्या आहेत. आणि मला ट्रॅव्हलिंग करायचे आहेत, ट्रॅव्हलिंग सोबत नवीन नवीन लोक, त्यांची सर्व आपण बाकीच्या गोष्टी बोलू, कसं चालतं त्यांचं कल्चर कसं आहे, सगळ्याच गोष्टी या आम्हाला या माध्यमातून दाखवायच्या. त्याच्यामुळे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून पण कोणी केली नसेल तरी. हे बघा ती गाडी काय झालंय, आम्ही कोकण रोड ट्रिप पूर्ण करून आलो. ही गाडी होती आणि आपली NS होती. आणि आता या गाडीची कंडिशन बघा आहे, पूर्ण गाडी लो फक्त पूर्ण म्हणजे पूर्ण, कारण ॲक्सिडेंट झालं होतं ना त्याच्यामध्ये सगळंच गेलं होतं. तरी हे आता सगळं लावलंय नवीन फोक वगैरे, बाकी सगळं इंजिन उतरवलं सध्या, बाकी ओके होतं. पण मेन फायबर वगैरे आहेत ना गाडीचे ते सगळे फुटले, त्याच्यामुळं सगळे आता टोटल सगळ्या वस्तू आल्यात गाडीच्या. आणि आता आहे ना बहुतेक उद्यापासून डोलायला सुरुवात होईल. इंजिनचं थोडंसं वॉलचं काम होतं म्हणून इंजिन काढलंय, बाकीची गाडी सगळी ओके. JCBला वगैरे कुठेच बेंड नाही, बाकी मला ते हँडल वगैरे टी वगैरे गाडीचे आय थिंक चेंज केलेत. बाकी हे समोर सस्पेन्शन सर्व दोन्ही पण चेंज केले, म्हणजे मारले पूर्ण बेंड झाले होते. आणि फायबर आहेत ना, फायबर पूर्ण ग्लास वगैरे गाडीच्या सगळ्या नवीन झाल्यात, टोटल नवीन होऊन जाईल. आता कधी बहुतेक उद्यापासून करतोय सुरुवात मला वाटते.
त्याच्यामुळे आहे ना सध्या ही ह्या कंडिशनला आहे. हे बघा आणि लवकरच बनवून घेतो. म्हणजे झाली कसं आपल्याला पुढली ट्रिप आहे. हा असतो सोबत, तुम्हाला पण माहिती आहे. हा आणि मीच गेलो होतो मागच्या वेळेला. कधी कसं होतं बाकी सगळ्यांना सांगण्याचं काम करतो, येईल कोण नाही ते प्रत्येकावर आहे. आता ह्या वेळेला पण आपली ट्रिप आहे, तेच आमचं चालू होतं आता बोलणं. मी आलो मग अशीच पण बसून आमचं तेच बोलणं झालं होतं की बोललो आता ह्या वेळेला कुठं जाऊया. तोच प्लॅनिंग सगळं करतोय. त्याच्यामुळे ह्याची गाडी रेडी झाली की आपली आहेच की यावेळेला मग आपले मोठे प्लॅन. पण गेल्या वर्षी गेलो होतो ना त्याच्यापेक्षा नक्कीच मोठे दिवस, जास्त दिवस आहेत आणि काहीतरी वेगळं आहे लोकेशन. ह्यावेळेला तुम्हाला एकदम वेगळं बघायला भेटेल गेल्या वर्षीच्या ट्रिपपेक्षा. त्याच्यामुळे आहे प्लॅनिंग. आता बाकी कोण आलं तर ठीक आहे, नाही तर आम्ही दोघं तर कन्फर्म होतो जाण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की हे झालं कसं तुम्हाला सांगणं जर बोललेलं की काय झालं, हे थिंक मला वाटते लग्नावरून आले होते आणि आपल्या बायपास रोडला आहे ना, आणि आय थिंक मला वाटते कारच्या मागून कट मारली. म्हणजे कारच्या मागून हा बाहेर निघाला आणि कारच्या पुढे एक होता आय थिंक इंटरकॉला. त्यांनी टर्न मारायचं होतं त्याला इकडे राईट साईडला. त्यांनी इंडिकेटर दिलं नाही दिलं, काय तो सीन झाला माहिती नाही. पण त्यांनी टर्न मारला आणि ह्याला बघितल्यावर आहे ना त्यांनी पुढे निघून जायचं गेला असतं, म्हणजे हा पण तिथून पास झाला असता. त्याला बघितल्यावर तो मध्ये थांबल्यावर ह्याची गाडी जाऊन त्याला ठोकली आणि मग ते सगळ्या गोष्टी पुढच्या अशा झाल्या. असं काहीतरी जो सीन झाला होता. पण ठीक आहे. आणि ही गाडी याची पूर्ण गटारामध्ये गेली होती, त्याच्यामुळे पुढचा जो भाग आहे ना पोर्शन सगळा गेला होता. सगळे आता टोटल गाडी आहे ना, आता हे बघितलं तुम्ही काय कंडिशनला आहे. आणि आता जॉईन केलं ना पूर्ण सगळ्या गोष्टीचा पार्ट की नंतर जो रिझल्ट येणार आहे ना तो बघा. म्हणजे जी नवीन कोरी शोरूममध्ये गाडी आहे ना ती गाडी होणार आहे आणि त्याचा व्हिडिओ वगैरे प्रॉपर आपण शूट करणार आहोत एकदम मस्तपैकी. त्याच्यामुळे तो त्याच्या इंस्टाग्रामला तुम्हाला बघायला भेटेल. तर त्या सगळ्या गोष्टी होतील. पूर्ण गाडी एकदम नवीन कोरी करकरीत होणार आहे, नो डाऊट. त्याला बोलून जायचं आहे, गाडी रेडी करून घे, कारण आपण दोघं तर फिक्स आहोत. आणि माझ्याबरोबर तुम्हाला पण तिकडच्या गोष्टी दाखवणार कुठं जाणार असते. त्याच्यामुळे आता ठिकाण नाही सांगत, चालू आहेत गोष्टी एक दोन अशा बघायच्यात, कुठल्या बघायच्यात, कुठे जायचे. मोठं प्लॅनिंग आहे. त्याच्यामुळे ह्या वेळेला नक्कीच दिवस जास्त असतील, पण मजा पण तेवढीच येईल तुम्हाला. आणि व्हिडिओला मी अजून पण सांगतो शेअर करा जास्तीत जास्त, कारण तुम्ही शेअर करत नाही. आणि जे तुम्ही आता जेवढे आपले सबस्क्रायबर आहेत तुम्ही प्रेम करता, तुमचा सपोर्ट राहू द्या. व्हिडिओ आपला पाठवा लोकांना, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना पोहोचतील, त्यांना पण घरी बसून सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता येईल. तर चला आता इथून हे सगळं तुम्हाला मी दाखवलं काय होतं काय नाही ते. आणि इथून आता जातोय ते थोड्या ह्या गाडीच्याच वस्तू आणायच्या, शोरूमला जातोय, शोरूम म्हणून वस्तू घेतोय आणि परत बाकीचा पुढचं कसं आहे काय माहिती. आणि परत संध्याकाळी तुम्हाला बोललो क्लास आहे, क्लास करून परत सरांचा बर्थडे आहे. त्याच्यामुळे आज दिवसभर असं शेड्यूल आहे. आणि उद्या काय माहिती आहे का, उद्या पण चाललंय जायचं बाहेर, ते गेलो नाही तर उद्या तो बोलतोय गाडी जॉईन करतो म्हणून. जर तिकडे नाही गेलो उद्या तर मग इकडे हा व्हिडिओ आपण बनवूया वेगळा, की बोललो असं असं आहे, शूट करूया, काय करतोय काय नाही त्या गोष्टी. आणि तिकडे गेलो तर तिकडचा व्हिडिओ शूट करूया, कसं पण असेल. पण आहे उद्या पण दिवसभर बाहेर जाऊ. काय ना आम्ही शोरूमला गेलो होतो, शोरूमच्या नंतर परत इथे हरताल पुलाच्या इथं आहे ना ते ओम साईवाले त्यांच्या इथे पण गेलो होतो. पण तिथे पण ते वॉलची पॅकिंग होती ना, एक बाकी सगळं त्यांनी आणलं, एक पॅकिंग राहिलंय ती भेटली नाही. तर तो बोलतोय पेंटच्या शोरूमला आहेत म्हणून, पेंटच्या शोरूमला भेटून जाईल. ठीक आहे मग तिकडून मागव. आणि नंतर ते साईडचे पॅनल आणलेत नवीन, ते स्टिकर चिटकावले, ते दाखवण्यासाठी जुने पॅनल पण इकडे आणले. तिथे आलो हे जुने पॅनल हे सगळं तेव्हा झालं, तेव्हा हे सगळं घास पुसून सगळं फडशा उडाला त्याचा. ते स्टिकर आहेत ना तिकडे. हां हे बघा हे नवीन पॅनल आहे सगळं. आणि हे स्टिकर लावायचे आणि वरती लॅकर मारायचं, हे झालं एकदम ओके. म्हणजे जी गाडीचा पूर्ण हजार जो हे होईल ना तो लुकच पूर्ण वेगळा होणार आहे, कारण पूर्ण नवीन शोरूमची गाडी होती. त्याच्यामुळे सगळंच पेंट झालंय. व्हील असतील ना रे बाकी, फक्त आपले व्हील बाकी राहतं, बाकी सगळी गाडी नवीन आहे ओके. आपण गाडी उभी राहतो. दुपारपर्यंत मला बोलले 5 वाजेपर्यंत होतील म्हणून येतो मी 5:30 पर्यंत. आणि मेन कसं आपल्याला परत जायचं आहे ट्रिपला, गाडी उभी राहणं महत्वाचं आहे. आणि आता आहेत ना काय केलं, जेवढे होते तेवढे कामं आटपली आणि मग त्याला बोलला तर आलायच आहे तर काय एवढं लवकर जाऊन घरी काय काम नाही, फिरूया. इथून गेलो वर्सोली बीचवरून परत आता इथे गोकुळेश्वर जे तळ आहे ना ते बघा किती सुंदर बनवलं, एवढं भारी वाटतंय ना, मस्तच केलं एकदम छान. आणि इथून पूर्ण हे चालायला तिथून बाहेर आहेत आणि सेम दोन्ही साईडने झाडं लावलेत, बसायला बेंचेस आहेत केलेले. आणि हा सगळा परिसर आहे.
तर इथून चेक करा, इकडे हे मला वाटतं हे लावायचे आहेत. हे बघा हे सर्व बेंचेस आहेत आणि ही सेम दोन्ही साईडनी झाडं आणि हा पूर्ण तिकडे ते PNP कॉलेज, रॅडिसन हॉटेल समोर आणि हा पूर्ण असा परिसर. सुंदर. आणि हे इकडे 2 मंदिर आहेत आणि हा रोड परत. म्हणजे आता जे हा येत्या काळात एवढी डेव्हलपमेंट झालंय ना सगळ्या गोष्टी, म्हणजे भरपूर सगळे देवळं बोला, तलाव बोला, बाकीच्या गोष्टी आपल्या भरपूर सुधारल्यात. भरपूरच चेंज झाल्यात. खूप मस्त वाटतं. आता थोडं रिलॅक्स होतो. आज बोललो जावे चल बोललं. इथून आता किती वाजले सध्या 11:20 झालेत फक्त. मी बोललो चल बोललो जाऊया फिरूया. म्हणजे परत जेवायला घरीच जायचं आहे, जाऊन क्लास करून परत इकडे यायचं आहे. त्याच्यामुळे आज दिवसभर धावपळ ना. उद्या परत जायचं. काय झालं ते वॉल आहेत ना, वॉलच्या वरचं कवर ते नाही भेटलं. ते भेटलं असं उद्या गाडी फिटिंग झाली असती. बघूया काय होतं. पेंटच्या शोरूमला आहे, जर तिकडे झालं अवेलेबल तर होईल उद्या गाडी फिटिंग. चलो आता त्याला सोडला घरी, थोडासा नाश्ता केला, त्याला सोडला घरी आणि आता निघालोय. आता घरी जाऊया. जवळपास किती टाईम झालाय, 12 वाजता आले. आता घरी जाऊ, जेवून परत आपल्याला परूरचा क्लास आहे आणि तो झाल्याच्या नंतर परत अलिबागला यायचं आहे. ते 5:30 संपला की परत 6, 6:15 पर्यंत अलिबाग. टाकी आहे पाण्याची, त्याच्यामुळे गडबड आहे थोडी. तर परत तोंडीला आलो आणि आता काय सीन झालं तुम्हाला सांगतो. आता ते पार्टी आपलं शाईन हॉटेल आहे, तिथून कोणते बाहेरचे आलेले होते, टुरिस्ट गाडी होती. तो डायरेक्ट जो निघाला ना, त्याने गाडी बघितलीच ना. मी आलेलो, तो डायरेक्ट मध्ये जमतेम ब्रेक मारला मी, नाही तर मी डायरेक्ट ठोकलो असं झाला आणि तो पण येऊन मला ठोकला असं समोर झाली असते. म्हणजे एवढा मूर्ख त्याला. नेमका गोप्रो बंद होता. गोप्रो चालू असता ना तुम्हाला आपण बघता आलं असतं. म्हणजे एवढे मूर्ख लोक आहेत ना, जरा गाडी बघायला नको. आतून जर बाहेर निघतोय आपण मेन रोडला, तर तुम्ही गाडी बघायला पाहिजे ना, गाडी कुठून येते, काय करते ते काहीच ना. तो आला डायरेक्ट, तो रोडवर डायरेक्ट जमते वाचलो. जमते म्हणजे एकदम जमते, समोर झाली असती. म्हणजे कसं होतं माहिती का, ह्या सगळ्या सांगण्याचा उद्देश एकच आहे. नेमका गोप्रो बंद होता. गोप्रो मी पाठी बंद केला आणि पुढे असं सीन कळला. म्हणजे तुम्ही किती पण सेफ चालवा, पण समोर त्याची गॅरंटी नाही. तुम्ही स्लो चालवा, फास्ट चालवा, फरक पडत नाही. समोरचा तुमच्यासोबत कसं होईल, काय करेल, त्याची गॅरंटी देऊ शकत नाही तुम्ही. आता घरी आलो, परत सगळं सेलिब्रेशन केलं पूर्ण. ते तुम्ही बघितलं असेल काय सेलिब्रेशन केलं, कारण दिवसभर अख्खा असाच गेला. सकाळी गेलो, ती कामं केली ती पुढची, नंतर आलो, परत क्लास झाला, क्लासच्या नंतर परत गेलो. आणि आता उद्या आय थिंक पेडला जायचं आहे परत. त्याच्यामुळे उद्या सकाळी गेलो तिकडचा व्हिडिओ पण आपण करणार आहोत. तर चला जास्त वेळ घेत नाही, पूर्ण व्हिडिओ बघितला तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक, शेअर, आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. त्यासाठी बाय.